मारुतीच्या मूर्त्या आहेत. इथे एक आपल्याला मारुतीची मूर्ती दिसते अगदी सुंदर, हात उगारलेली चपेटदार मारुतीसारखी. त्याच्यापेक्षा एक भारी मूर्ती इथे, ती म्हणजे ही मूर्ती. आता ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. हे बघा, हा भाग बघा. आता तर याच्यामध्ये मारुतीने उड्डाण केलेलं आहे, असा पूर्ण आडवा. इथं मारुतीचा चेहरा आहे. हा चेहरा धरून खालच्या बाजूला जर धड पाहिलं तर इथं मारुती विरासनात बसलेला आहे. पुन्हा जर तुम्ही इथून वरती पाहिलं या बाजूला, खालच्या बाजूला, तर इथं तोंड आहे, हा हात आहे आणि हे त्याचे पाय आणि हे शेपूट दिसतं. म्हणजे हा आडवा मारुती इथं आहे. आणि पुन्हा हे तोंड धरून जर वरचा भाग बघितला तर त्याचे पाय आणि शेपूट इथं आहे. ज्याच्यामध्ये दोन त्यांनी धडं दिले आहेत आणि दोन शिरं दिली. ते मारुती आपल्याला किती दिसतात? एकूण 4 मारुती दिसतात. तर एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आपल्याला यादगीर किल्ल्यावर बघायला